हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. आज मी मुलांच्या आवडीनुसार बनवते व्हेज दम बिर्याणी. यासाठी मी सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आहे. कांदा खूप सारा कट करते मी. हे बघा, उभा कांदा चिरलेला आहे. आपण हे बिर्याणीचा राईस बनवून घेऊया. यामध्ये लवंगा टाकल्यात, 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. हे बघा, यामध्ये हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, अर्धा किलो हा टाकलेला आहे. बघा, यामध्ये हे तेजपत्ता, थोडीशी कोथिंबीर. हा बिर्याणीचा भात बनतोय तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. हे बटाटे फ्राय करते मी. जास्त पण लाल नाही करायचे आहेत आपल्याला, ठीक आहे, अशीच फ्राय करायचे आहेत. हे बघा, बटाटे फ्राय झालेले आहेत आपले. आता आपण हे शिमला मिरची टाकून घेऊया. हे पण असेच फ्राय करूया आपण. ह्या भातातलं आपण पाणी टाकून घेऊया, तोपर्यंत हा भात मोकळा होईल. शिमला मिरची फ्राय झालेली आहे. यामध्ये सोयाबीन टाकूया. सोयाबीन थोडासा फ्राय करून घेऊया. हे बघा, सोयाबीन पण आपलं फ्राय झालेलं आहे. हे बघा, आणि नंतर फ्लावर घेऊया. भाज्या खूप महाग झाल्या होत्या, पण मुलांसाठी मी सगळ्या भाज्या घेऊन आले बिर्याणीसाठी. व्हिडिओ खूप लांब होत होता, मला वाटलं कोणी बघणार की नाही की हा व्हिडिओ, पण ठीक आहे, बनवते. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायचे असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. हे पहा, हे ड्रायफ्रूट्स, काजू बदाम मी फ्राय करून घेतलेले आहेत तेलामध्ये. मिरच्या पण तसेच फ्राय केलेल्या आहेत. हा कांदा फ्राय करायचा आपल्याला हे मिश्रणामध्ये टाकण्यासाठी. हे झालेलं आहे, जास्त लालसर नाही केलेलं आहे मी. याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते आणि आपल्याला बिर्याणीच्या वरून सर्व करण्यासाठी थोडासा कांदा लागेल. हा थोडासा कांदा मी लालसर करून घेते. हा कांदा होतोय तोपर्यंत यामध्ये आपण टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हा बिर्याणीचा मसाला घातलेला आहे. थोडासा वाटाणा, दही, अर्धा लिटरच्या कमीच टाकलेलं आहे दही. हे सगळं मिक्स करायचं आहे. हे बघा, हाताने मिक्स करायचं आहे. यालाच आईच्या हातची व्हेज बिर्याणी असंही म्हणू शकतो आपण. हे बघा, एका पातेल्यात तेल टाकलेलं आहे, थोडंसं जिरे. हे मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे. हा बिर्याणीचा राईस वरून टाकलेला आहे. परत हे मिश्रण आपण टाकणार आहोत.